शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा। शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बळीराजाचा जीवाभावाचा सखा असणारा वृषभ राजाचा बेंदूर सण आज उत्साहात साजरा झाला। बैलांचा कौतुक करण्याचा सण म्हणजे बेंदूर किंवा पोळा। भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं, तर शेतकऱ्यांच्या बैलाला भारतीय ग्रामीण जीवनात एक विशेष स्थान आहे। त्याचे महत्त्व केवळ शारीरिक श्रमापुरते मर्यादित नसून तो शेतकऱ्याचा साथीदार आणि कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच मानला जातो। आपल्या लाडक्या राम्या शिरप्याला सजवून पारंपरिक पद्धतीने आज पूजा केली। आज ठिकठिकाणी कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा झाला। आज सकाळपासूनच पंचगंगा नदीवर शेतकऱ्यांनी बैलांना न्हाऊ घातलं। बैलांच्या शिंगाला रंगरंगोटी करून बैलांच्या गळ्यामध्ये हार, पायामध्ये घुंगरू बांधण्यात आले। अंगावर रंगीबेरंगी शाल विविध रंगाने सजवण्यात आली। हलगी झुंबर वाजवण्याच्या तालात बैलांचा सण साजरा केला जात होता। करवीर तालुक्यातील सातेरी डोंगर माथ्यावर वसलेल्या केकतवाडी या गावातील लोकांनी बैलांना सजवून हलगी आणि लेझिमच्या कडकडाटात मिरवणूक काढली। केकतवाडी गावातील बहुतांश बैलांना आज आकर्षितरित्या सजवण्यात आलं होतं। बैलांना पुरणपोळी, डाळ, गूळ देऊन औक्षण करण्यात आलं। आज सकाळपासूनच गावभागात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा होत होता। अनेक ठिकाणी मातीपासून बनवलेले बैल पूजण्यात आले होते। मातीपासून बनलेल्या बैलांच्या जोड्याही घेण्यास नागरिकांची गर्दी झाली। बेंदूर सण हे शेतकऱ्यांचे जनावरांप्रती कृतज्ञता दर्शवण्याचे प्रतीक आहे। जनावरांच्या मदतीने शेतकरी शेतीतील अनेक कामे पार पाडतो, त्यामुळे या दिवशी त्यांच्या श्रमाचा सन्मान केला जातो। हा सण खेड्यातील जीवनशैली, शेती आणि जनावरांचे महत्त्व अधोरेखित करतो। शेतकऱ्यांचा बैल म्हणजे त्याच्या शेतातला खरा अन्नदाता। शेतातील रान फाळणे, नांगरणी करणे, पेरणी, मळणी यासारखी कामे बैलाच्या साहाय्यानेच केली जातात। तो केवळ शेतीतीलच कामे करीत नाही, तर शेतकऱ्याच्या कष्टाचाही भागीदार असतो। यावेळी 2 ओळी आवर्जून सांगावंसं वाटतं। सोनं केलं ज्यानं जिथं, आधी होती माती, डोळ्यामध्ये पाणी येतं, बघून या फुललेली शेती। नमस्कार, मी प्रथमेश परब। माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।